नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज पुन्हा एकदा ह्या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये माझ्यासोबत आहेत माझे मित्र जगदीश बिराजदार. सध्या ते वाघोलीमध्ये राहतात आणि वाघोलीमध्ये आज ते DXNचे स्टॉकिस्ट सुद्धा आहेत. त्यासोबत एक चांगले उत्कृष्ट लीडर पण आहेत. खूप चांगली टीम सुद्धा ते तयार करतायत. तर आज आपण त्यांचा अनुभव आणि त्यांनी DXN मध्ये त्यांनी कसा प्रवेश केला, त्याच्या पाठीमागची कोणकोणती कारणं होती, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर जगदीश बिराजदार सर, तुमचं वेलकम आहे आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार सर. येस. तर DXN मध्ये तुमचा प्रवास कसा सुरू झाला? माझा ऍक्च्युली हे ऍक्सिडेंटली झालेलं आहे, की जेणेकरून मी एका ट्रेनिंगसाठी गेलेलो असताना तिथं ट्रेनिंग झाल्याच्या नंतर शेवटी एक 10 मिनिटाचं हेल्थ रिलेटेड त्यांनी डिस्कशन केलं. बर. पण तिथं कुठलं असं नाव नव्हतं किंवा कुठल्या आजाराबद्दल पण नव्हतं. जस्ट एक मला हेल्थला आमच्या फॅमिलीला रिझल्ट आलेत, तर आपण 1 वर्षासाठी आपण एक फॅमिली साठी हे प्रोडक्ट बद्दल कनेक्ट आहात, तर तुम्ही एक फॅमिलीच आहे माझी. तर असा काही तुमच्या फॅमिलीचा काही प्रॉब्लेम क्रिएट झालाच तर एक ऑप्शन म्हणून तुम्ही पाहू शकता, असं त्यांनी फक्त हेल्थ बद्दलच थोडक्यात एक गायडन्स केलं. बरं, त्यानंतर काय झालं? मग त्यानंतर माझं ही बॅचलर मध्ये असताना माझं लग्न झालं. 2 ते 3 महिन्यामध्ये मिसेसला किडनी स्टोन झाला. किडनी स्टोन झाल्यावर आम्ही डॉक्टरची पण ट्रीटमेंट घेतली, पर्सनल आयुर्वेदिकची पण ट्रीटमेंट घेतली. 10 दिवसात तो किडनी स्टोन पडलाही. परत आम्ही परत एक्सरे काढला, तर किडनी स्टोन नव्हता. पण 2 दिवसानं परत अजून तसाच त्रास जाणवायला लागला. मग तरी पण आम्ही 2-4 दिवस इग्नोर केलं. मग 2-4 दिवसानं त्रास वाढल्यावर परत त्याच डॉक्टरांकडे आलो. तर ते डॉक्टर म्हणजे लातूर मधले स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत, टॉपचे डॉक्टर आहेत. मग त्यांच्याकडे आपण गेलो तर त्यांनी म्हटले ठीक आहे, आपण सोनोग्राफी करून पाहूया काय त्रास होतो. तर सोनोग्राफी केल्याच्या नंतर त्यांना असं जाणवलं की मे बी छोटीशी सूज आहे किडनीवर. तर आपण 15 दिवसाचा कोर्स करूया. मग आपण परत अजून सोनोग्राफी करू. मग 15 जे असे कोर्सेस करत करत 2-3 महिने गेले. ते जाता जाता त्रास वाढत चालला पण कमी होत नव्हता. अच्छा. हे करता करता 3 महिन्यामध्ये तिने पूर्ण बेड रेस्ट झाली आणि 18 mm चा ट्यूमर तयार झाला तिथं किडनीमध्ये. किडनीवर. हो. म्हणजे 18 mm ची गाठ बनली आणि चालता येणं बंद झालं. बेड रेस्ट पूर्ण बेड रेस्ट. त्यानंतर काय केलं? जेवण सुद्धा ते लिक्विड चाललं. आता अशा अवस्थेत काय करायचं? मग स्ट्रेचरवर पुन्हा अजून त्या डॉक्टरांकडे आलं. तपासल्यावर त्यांनी सगळे घाबरले असतील. पूर्ण म्हणजे आता घाबरायचीच कंडिशन तशी होती. मग तपासताना असं लक्षात आलं की 18 mm ची गाठ तर बनलेली आहे, क्रिटिकल आहे, मे बी कॅन्सर पण असू शकतो. असं त्यांनी डाऊट ऑफ कार्सिनोमा असं येतं त्याच्यामध्ये. बरोबर आहे. तशा हिशोबानं मग त्यांनी सांगितले की ऑन दी स्पॉट तुम्हाला मिनिमम 2.5 लाख रुपये खर्च येईल आणि लगेच ऑपरेट करावं लागेल तुम्हाला. अर्ध्या तासाचा टायमिंग आहे. अरे बापरे. मग आता कंडिशन अशी होती की म्हणजे काय करायचं. पण कदाचित आता पेशंटला बी थोडस भीती वाटायची की ऑपरेशन म्हटलंय की माणूस पूर्ण घाबरून जातो तो. मग काय डिसिजन घेतला तुम्ही? ठीक आहे म्हणले. मग डॉक्टरांची डिस्कशन केल्यावर त्यांना म्हणले की 2-3 दिवसाचा आम्हाला टायमिंग द्या, मग आम्ही थोडस पैशाची पण अरेंजमेंट करू आणि थोडस सॅटिस्फॅक्शन पेशंटला पण होईल. मग आम्ही तसंच मग 3 दिवसाचा कोर्स घेऊन आपलं घरी आणलं. घरी आणल्यावर मग संध्याकाळी सगळी चर्चा वगैरे केली. मी पुण्यात होतो. मग घरून फोन आला की असं असं झालंय, आता काय करायचं पुढे. मला हे 6 महिन्याच्या अगोदरचं लेक्चर आठवलं. ते डोळ्यापुढे आलं की तशी समस्या निर्माण झाली तर नक्की असं काहीतरी सांगितले होते, आपण जस्ट विचारून पाहू काय आहे सोल्युशन. मग त्यांनी जी पावती होती ट्रेनिंगला भरलेली, त्या पावतीवरचा नंबर काढला आणि कॉल केला. मग ते सरांनी म्हणले ठीक आहे, काही काळजी नका करू, आपण याच्यावर डिटेल चर्चा करू, तुम्ही या. मग सरांकडे गेलो, तिथं डिस्कशन झालं. त्यांनी पण घाबरले की एवढे क्रिटिकल पेशंट मी पाहिलेलं नाही किंवा हँडल पण नाही केलं. तर आपण काय करू की याचं डिटेल चर्चा आपण देवकर सरांशी करू. संतोष सरांकडे. बरं. तिथून तुम्ही संतोष देवकर सरांकडे सगळे गेला. मग तिथं आम्ही जवळजवळ 1-1.5 तास चांगली आमची चर्चा झाली. सरांनी पूर्ण चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलं आणि मग तिथं मला थोडासा कॉन्फिडन्स वाटला की जेणेकरून की त्याचा एक तर साईड इफेक्ट नाही. बरोबर आहे. ऑपरेशन केला तरी चालतं, नाही केला तरी चालतं आणि कुणीही खाऊ शकतं आणि कितीही खाऊ शकतं, म्हणजे याच्यात डाऊट काही राहिलाच नाही. म्हणजे कोणीही कितीही प्रमाणामध्ये त्या कॅप्सूल खाल्ल्या तर त्याचा काही त्रासच नाही. म्हणजे ती भीती गेली मनातली. म्हणजे ऑप्शन दोन्ही पण दिसले की ऑपरेशन केलं तरी नाही चालेल, नाही केलं तरी चालेल, म्हणजे मला आहे त्या जागेवरती इमिजिएटली सुरू करायचं.
मग डिसिजन घेतला. ऑपरेशनच्या अगोदरचं एक ऑप्शन भेटलं मला. मग म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग लगेच मी डिसिजन घेतलं. 10-15 चला, एक ऑपरेशन वाचवण्याचा पर्याय म्हणून तुम्ही इमिजिएटली निर्णय घेतला निर्णय असेल. घेतला. बरं. आणि मग त्यावेळी तुम्ही काय काय घेतलं त्यावेळी इमिजिएटली? कोणकोणते प्रोडक्ट घेतले? त्यावेळेस आरजी जेल, स्पिरुलिना, नोनीजी आणि चहा वगैरे बरं, गोष्टी म्हणजे घेतल्या. पूर्ण वेलनेस किट घेतलं हो. तुम्ही. अच्छा. आणि डोसेस? डोसेस आता त्यावेळेस सरांनी सांगितलं होतं 2 आरजी, 2 जीएल आणि 4 स्पिरुलिना. बरं. आणि मे बी 30-30 मिली ज्यूस, मोरंजी ज्यूस. मोरंजी ज्यूस हां. आणि चहाचं चहाचं पाणी प्यायचं. हो. हां. पण मी तिथून त्या पद्धतीने ऐकून घेतलं आणि त्यांच्या घरापासून माझ्या रूम पर्यंत येईपर्यंत मी विचार केला मनात की विचार केला. साईड इफेक्ट तर काही नाही. डॉक्टरच्या गोळ्यासोबत पण हे चालू चालू शकतं. शकतं किती आणि प्रमाणात. आता आपला त्रास मला माहित होता की त्रास भरपूर आहे. तर मी मनानं डबल डोस केला त्याचा. इमिजिएटली तुम्हीच सांगितलं, कारण हे किती खाल्लं तरी चालू शकतं. बरोबर आहे. 4 आरजी, 4 स्पिरुलिना आणि 8 स्पिरुलिना. 4 आरजीजीएल आणि 8 स्पिरुलिना. हो, अशा पद्धतीचा डोस चालू केला घरी. आणि बाय डिफॉल्ट असं झालं की ते 20 दिवसात चालायला लागली. ओ माय आणि गॉड. ते 3 टाइम डोस. म्हणजे रेग्युलरली सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. संध्याकाळी 8 दिवस दिल्यानंतर 8 दिवसांमध्ये त्या 20 दिवसात. 20 दिवसामध्ये 20 दिवसात पूर्ण चालायला लागली. आणि मग थोडा चमत्कार दिसला की म्हणजे काहीतरी आहे. कारण आपण कोर्सच 3 दिवसाचा घेतला होता डॉक्टरांचा. त्याच्यासोबत पुन्हा एकही गोळी नव्हती डॉक्टरांची. आता हे एवढं आणले तर म्हणले हेच खाऊन बघू म्हणून ते पण तेच ट्राय म्हणून करत तो होते. पुढे वाढवले, तसेच चालू ठेवले कंटिन्यू. डोसेस. मग ते 20 तोच डोस कंटिन्यू केला की पुन्हा वाढवला तुम्ही? नाही, तोच डोस आहे तसा ठेवला तो. 4 आरजी, 4 जेल, 8 स्पिरुलिना सकाळी, दुपारी, संध्याकाळी. बरोबर आहे. आणि मग 20 दिवसात थोडंसं म्हणजे तिनं उठून चालायला लागल्यावर म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग हा डोस कायम ठेवून 3 महिन्यामध्ये टोटल नॉर्मल, गाठच नॉर्मल झाली. हो. रिपोर्ट मध्ये नील आलं. एकदम रिपोर्ट म्हणजे 18 mm ची जी गाठ होती ती पूर्णपणे नाहीशी झाली, गेली. मनामध्ये एक डाऊट पण होता. ज्या डॉक्टरांनी 3 महिने ट्रीटमेंट करून पण ही कंडिशन झाली, पण त्याच डॉक्टरांकडे जावं लागतं ना. बरोबर आहे. परत. मग त्यांची जे तपासण्या करायला लावल्या होत्या, परत आम्ही आमच्या मनानं दुसऱ्या लॅबमध्ये टेस्टिंग सेकंड लॅबमध्ये सेकंड ओपिनियन घ्यायचं. तर तिथं पण त्यांनी रिपोर्ट नील आला. परत तिला पुण्यात आणलं. पुण्यात आणून परत वायसीएमला टेस्टिंग केल्या. तिथं पण रिपोर्ट नील झाले एकदम. त्यावेळेस आम्ही पूर्ण कॉन्फिडेंटली समजले की हे नील झालं आणि पुन्हा व्यवस्थित चालायला पण लागले. टोटल 1 वर्षात तोच डोस कायम ठेवला. म्हणजे आता तुमच्या घरातला तो अनुभव तुम्हाला पहिला आला. त्याच्या अगोदर तुम्ही काय करत होतात? व्यवसाय करत होता, जॉब करत होता? नाही, व्यवसायच चालू होता आमचा. व्यवसायच करत करत मग पुन्हा हे अजून सांगावं असं वाटलं की आपल्या स्वतःचा रिझल्ट आलाय म्हणजे तुम्ही तो जास्त अजून प्रेरणेने लोकांना सांगायला सुरुवात केली. अवेअरनेस. जवळचे कोणी आहेत, मित्र आहेत, क्लासमेट, त्यांना व्हेरिकोज वेनचा आणि मुळव्याधचा त्रास होता. त्यांना सांगितलं. त्यांना मी एक 15 दिवसात त्यांना बी चांगला रिझल्ट आला. अच्छा. परत मावशीचा बी प्रॉब्लेम होता. पिशवी काढण्यासाठी आली तिनं. तिला सांगितलं की हिचा असा त्रास झालेला कमी झालाय, तू पण ट्राय कर. तिने पण ट्राय केलं. आज ताब्यात तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मी मावशी पण ओके झाली. सगळे मित्र पण ओके झाले. म्हणजे हे इमिडिएटली कनेक्ट झालेली पेशंट होती तशी घरातूनच. तो माझा क्लासमेट आणि ही मावशी. आणखीन कॉन्फिडन्स वाढला की होऊ शकतं. चला म्हणलं आपण हे थोडंसं म्हणजे तुमच्या अनुभवातून तुमचा प्रवास पण सुरू झाला, प्रेरणा पण मिळाली आणि त्यानंतर तुम्ही अनेक लोकांना गाईड करायला सुरुवात केली आणि मार्गदर्शन करता 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 तुम्ही डीएक्सएन मध्ये आता एक्झिक्युटिव्ह स्टार डायमंड झाला. क्या बात आहे. व्हेरी गुड. फंटास्टिक. जबरदस्त. मग आता काय संदेश द्यावा असं वाटतं लोकांना? बरेचसे लोक असतात ना, विचार करतात किंवा ऐकत राहतात फक्त, करावं की नाही करावं, खावं की नाही खावं. तर तुमचा काय संदेश आहे लोकांना? खायचा विचार केला तर हे प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं खायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक घरात का म्हणतोय की हे लहान बाळापासून, प्रेग्नंट लेडीज पासून वयस्कर व्यक्तीपर्यंत हेल्दी असो, वेल्दी असो, नाहीतर आजारी असो, कुठल्याही कॅटेगरीच्या व्यक्तीनं खाऊ शकतो. सेवन करायलाच पाहिजे. मे बी हे आजाराचं औषध नाही किंवा आजारासाठी हे नाहीच आहे मुळात. अगदी बरोबर. वेलनेससाठी आहे, आरोग्यासाठी आहे, आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट आहे की हे का करावं, तर येणाऱ्या पिढीसाठी जॉबलेस सगळं झालंय एज्युकेशन. तर हे जॉब म्हणून, करिअर म्हणून, फ्युचर म्हणून आणि फॅमिली सिक्युअर म्हणून हे डिसिजन घेणं खूप महत्वाचं आहे. नाही, आताच्या सिच्युएशन मध्ये एक अदरवाइज इन्कम सोर्स लोकांना गरजेचा आहे. म्हणजे आज जर पाहिलं तर एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स असाही पाहिजे आणि निरोगी जीवन पण पाहिजे घरामध्ये. तर मग तुम्ही आता फुल टाइम डीएक्सएन करता?
आता फुल टाइम आता फुल टाइम करता आणि आता तुम्ही स्टॉकिस्ट आहात. वा, व्हेरी गुड. पहा मित्रांनो, की आपल्या घरातला स्वतःचा आपल्या पत्नीचा अनुभव आला आणि अक्षरशः असा अनुभव होता, की जी त्यांच्या मिसेस बेड रिडन होत्या. 18 चा जो ट्यूमर होता, तो नाहीसा झाला. रिपोर्टमध्ये नील आलं. 2-3 ठिकाणी चेक केलं आणि त्यानंतर तीच प्रेरणा घेतली आणि अनेक लोकांची मदत करायला सुरुवात केली. आपण नेहमी म्हणतो ना, की लोकांची मदत करा, त्यांची सेवा करा, त्यावेळी तुमची ऑटोमॅटिकली चांगली मोठी टीम तयार होऊ शकते. आणि तुमच्या समोर एक एक्झाम्पल आहे. आज ते एक्झिक्युटिव्ह डायमंड आहेत. मला वाटतं तुम्ही मलेशिया टूरला पण जाऊन आलात ना? कसा वाटला तो अनुभव मलेशियाचा? खूप छान. म्हणजे तिथून आणखीन परत कॉन्फिडन्स वाढला, की हे फुल टाईम करायला पाहिजे. म्हणजे पाहून आल्याच्या नंतर तिथं 8-9 दिवस राहून आल्याच्या नंतर लिम सरांना भेटल्यावर, कंपनी पाहिल्यावर सगळ्या गोष्टी परत कॉन्फिडन्स वाढला आणि मग पुढे डिसिजन घेतले, की नाही आपण आता फुल टाइमच करायला पाहिजे. क्या बात आहे. मलेशिया टूर नंतर तुम्ही तर डिसिजन घेतला. फॅक्टरी बघून आलोय आता. आणि माझ्या हाताने पाहिलेत प्रोडक्ट कसे तयार होतात. त्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं दृश्य आहे ते. क्या बात आहे. आणि एकटं न जाता नंतर मी 3-4 जणांना पाठवलं. तुमच्या टीम मधून 3-4 लोक मलेशिया टूर करून आलेत. फंटास्टिक, फंटास्टिक. ग्रेट, ग्रेट. क्लॅप करना चाहिए. मित्रांनो पहा आणि आपण त्यांना आणखी एक प्रश्न विचारूयात. आता तुमचा जेवढी लोक हा आता पॉडकास्ट पाहत आहेत, भरपूर लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाणार आहे. तर तुमचा संदेश काय आहे? हा नवीन पिढीला किंवा अनेक लोकांना काय संदेश द्यायला आवडेल? तर माझ्या अनुभवानुसार तर मला वाटतं, की आम्ही तर अनुभव घेऊन आलोय. पण हेच अनुभव आता अनुभव घेत बसण्यापेक्षा फक्त ऍक्शन आणि डिसिजन घेणं महत्वाचं आहे. खूप महत्वाचं हे एक करिअर म्हणून पण आणि फॅमिली वेल्थसाठी आणि हेल्थसाठी पण चांगलंच आहे. आणि प्रत्येक युवा पिढीने हे केलं पाहिजे ऍज अ करिअर म्हणून. येस येस. एका पिढीसाठी नाही तर हे येणाऱ्या अनेक पिढ्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. येस, अगदी बरोबर आहे. सर्वांगीण विकास म्हणू आपण याला. एका परिवाराचा सर्वांगीण विकास कधी होतो? तर त्या परिवारामध्ये सर्व लोक निरोगी राहतात. पूर्णपणे आजारापासून दूर राहतात. असलेले आजार शरीरातून दूर जायला लागतात आणि आपल्याला नवीन जीवन मिळतं त्या ठिकाणी. दुसरी गोष्ट हेल्थ, त्यानंतर वेल्थ. म्हणजे तुम्हाला आरोग्याबरोबर अनेक लोकांची ज्यावेळी समाजामध्ये सेवा करता, ब्लेसिंग मिळतात तिथे देखील आपल्याला. खूप लोकांना म्हणजे अक्षरशः अनेक लोकांना याची गरज आहे आता. खूप लोकांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे. अगदी तुम्हाला मी सांगू शकतो, की प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी स्वास्थ्य समस्या आज आहेच. फक्त झालंय काय ना, फक्त मेडिसिन खाण्याची सवय लागलेली आहे. कंटिन्युअसली मेडिसिन खात राहतात आणि मग असे मोठे-मोठे प्रॉब्लेम झाल्यानंतरच जागृत होतात. आणि त्या लोकांनी प्रिव्हेन्शन म्हणून इकडे पाहायला पाहिजे. त्या लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये मोठा आजार शरीरात निर्माण होण्या अगोदर याचं सेवन करायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी चांगलं निरोगी जीवन मिळेल आणि हा विषय अनेक लोकांपर्यंत घेऊन जाताना प्रत्येक व्यक्तीने स्वतःची टीम तयार करू शकता. म्हणजे याला म्हणतो आपण, की तुम्ही DXN मध्ये एक करियर गाईडन्स, करियर सुद्धा तुमचं स्वतःचं सेट करू शकता. जसं आता तुम्ही पाहताय जगदीश बिराजदार सर आपल्या सोबत आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप प्रकारची कामं केली, खूप प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करून पाहिले. परंतु आज ते DXN मध्ये फुल टाईम काम करतात. फुल टाईम DXN लोकांपर्यंत ते प्रचार करतात आणि आज ते एक चांगले लीडर आहेत. चांगले स्पीकर आहेत, अतिशय चांगले कोच पण आहेत. खूप लोकांना गाईड करत असताना आज ते एक्झिक्युटिव्ह स्टार डायमंड बनून मलेशिया रिटर्न आहेत. मलेशिया विनर्स पण आहेत. तर मित्रांनो, हाच संदेश तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा हा महत्त्वाचा पॉडकास्टचा उद्देश आहे, की तुम्ही सर्वांनी डिसिजन घ्या, निर्णय घ्या. आज हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या आजूबाजूला चेक करा. किती दुःख आहेत लोकांच्या जीवनामध्ये, किती समस्या आहेत, किती वेदना आहेत लोकांच्या आयुष्यामध्ये आणि त्यांच्यापर्यंत हा विषय घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. अदरवाईज त्या बाकीच्या गोष्टी नंतर होतात आपोआप. जसं सर, आता तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही DXN कडे ज्यावेळी पहिल्यांदा पाहिलं, त्यावेळी DXN व्यवसाय म्हणून पाहिलं का काय पाहिलं होतं? मला तो सोल्युशन पाहिजे होतं. सोल्युशन पाहिजे होतं. सेम आहे ना, म्हणजे बघा ना, म्हणजे त्यांनी बघताना DXN कडे DXNचा व्यवसाय आहे, एक बिझनेस करू आपण, हा विचार मनामध्ये नव्हता. माझी मिसेस आता पूर्ण बेड रिडन आहे आणि मला कुणीतरी असं सांगितलं होतं, की अशा सिच्युएशनला हे प्रॉडक्ट काम करतात. लास्ट स्टेजमध्ये सुद्धा. म्हणून DXN कडे आली. म्हणजे अशी किती परिवारामध्ये लोक आहेत, तुमच्या समाजामध्ये लोक आहेत. त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. त्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि संपर्क करा. इमिडिएटली प्रॉडक्टचं सेवन करायला सुरुवात करा. सगळ्यात पहिला अनुभव घ्या. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे. तुम्ही घरातले काही प्रॉडक्ट चेंज करून देखील याची शहानिशा करू शकता. घरामध्ये प्रत्येकजण चहा पितो, कॉफी पितो, तर आपण आरोग्यदायी गॅनोडर्माचा चहा पिऊयात, गॅनोडर्माची कॉफी पिऊयात, गॅनोडर्माचा साबण वापरूयात. नक्की काय आहे? जाणून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट महत्वाची आहे, तुमच्या जीवनामध्ये मनःशांती कधी येते? ज्याला म्हणतो ना आपण सर्वांगीण.
मनशांती कधी येते? जर दोन्ही गोष्टी समान रूपाने असतील. तुमचं निरोगी जीवन पण आहे, भरपूर प्रमाणामध्ये मुबलक पैशाची जी चणचण होती ती दूर झाली, पैसा भरपूर यायला लागला, फॉरेन टूर मिळायला लागल्या, तर अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये? ग्रेट आहे. खूप छान वाटलं बिराजदार सर तुम्हाशी भेटून आज. आणि एक छानसा आजचा एक योग म्हणूया आपण. कॉफी आपली थंड होतीये. चिअर्स. सर्वांनी DXNची कॉफी प्या आणि मस्त एन्जॉय करा लाईफमध्ये. निरोगी राहा, हेल्थ राहा, वेल्दी राहा. हेल्दी वे टू वेल्दी लाईफ. आणि तुमच्या आजूबाजूला खरंच ज्यांना त्यांचं करिअर चांगल्या मार्गाने करायचं असेल, तर त्या लोकांना नक्की हा मार्ग माहिती करून द्या. एक सत्कारात्मक आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या समाजसेवेतून तुम्ही चांगलं अर्निंग देखील त्या लोकांपर्यंत पोहोचवू शकता. जितकी मोठी टीम बनत जाईल, तेवढा मोठा तुमचा इन्कम वाढत जाईल. तर नमस्कार मित्रांनो, थँक आणि हो, व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला फॉलो आणि लाईक करायला, कॉमेंट्स करायला विसरू नका. असे व्हिडिओ आम्ही रेग्युलरली तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि हे जर पॉडकास्ट आणि हा YouTube चॅनल तुम्हाला आवडला असेल, तर त्याचा बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस व्हायला नको. खूप छान वाटलं सर. धन्यवाद. मनापासून अभिनंदन सर तुमचं. आणि इथून पुढच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर तुम्ही पुढची वाटचाल यशस्वी करा आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये यश घेऊन जा. वाघोली एरियामध्ये काही लोक असतील तर त्या ठिकाणी सरांचं ऑफिस आहे. त्या ठिकाणी स्टॉक पॉइंट देखील आहे सरांचा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला त्यांच्याकडून मार्गदर्शन, गायडन्स देखील मिळू शकतो. नक्की सरांची भेट घ्या आणि त्यांच्यासोबत बसून पुढील चर्चा पण करा. वाघोली किंवा त्या बाजूला विश्रांतवाडी पासून पलीकडे गेल्यानंतर पुण्याचा जो तो पार्ट आहे, त्या भागामध्ये DXNचं त्यांचं आउटलेट आणि डीलर आहे ते स्वतः. आज त्यांचं स्वतःचं ऑफिस आहे त्या ठिकाणी. नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.